शेताला गेलं तर कोणी काम लावेना, घरी राहिलं तर चहा पाण्याला मोता दाव. आता करायचं कसं आणि जगायचं कसं. रोज उठून हीच आम्हाला सण होईना. फोनवर तरी आमचा संपर्क होऊ देव ही मागणी आमची, बाकी काही नाही. आता नेलं होतं, मग आज तुम्हाला मोबाईल दिलाय का परत वगैरे काय दिला? परत दिला. मोठ्या मुलाला काय चौकशीला नेलं तर हेच कधी बोलतला का, तुला कधी काय म्हणला का, कधी काय बोलत होता का, काही त्याचे विचार सांगत होता का. ते कुणालाच काय बोलत नव्हता, कुणालाच काय विचार सांगत नव्हता. त्याच्या मनातच काय, त्यानं फक्त भरतीचंच त्याला येड होतं, दुसरं काय नाही. आणि भगतसिंगाची 3 पुस्तकं वाचत होता. शर्ट सध्या त्याचंच घातलं होतं. टी शर्ट सध्या त्यांचंच बनवून घेतलं होतं तिघाचं. ते राजगुरू भगतसिंग हे यांचं शर्ट सध्या त्याचेच होतं. त्याला समजा क्रांतिकार लोकांचेच त्याला ध्यान होतं. समजे देशासाठीच लढलेले लोकांचंच त्याला ध्यान होतं. आणि मी बी तेच करणार हा असं म्हणत होतं. काय मागणी काय तुमच्या आता सरकारकडे? तर मागणी काय, आता त्याची इच्छा काय आहे ते पूर्ण करावं. आमच्यापर्यंत सुखरूप आम्हाला आमचं लेकरू पोहोचावं, एवढीच आम्हाला काय दुसरी नाही. काही नाही, अमोलचा संपर्क नाही. 9 तारखेपासून अमोलचा आमचा संपर्क नाही. आज 4 दिवस झाले आम्ही घरीच आहे. माझं धनराज शिंदे नाव आहे. अमोल माझा मुलगा आहे. आता काय बोलावं आणि काय नाही हीच आम्हाला सूचना केले. तुम्हीच काय आहे काय नाही ते तुम्ही ठरवा. आमच्या लेकराला फोनवर बातचीत करायला लावा. नाही काय गुन्हा असेल तर ते सांगावं, बोलावं. नाहीतर आमचा पर्याय आम्हाला 1-2 दिवसामध्ये निर्णय आम्ही सांगू तुम्हाला. काय तहसील कार्यालयाला जाणार आम्ही लातूरला, आणि आमचं काय आहे ते मोकळं आमच्या मनातलं करून मोकळं होणार. रोज उठून हीच आम्हाला सण होईना, म्हणजे कोणतंच काही असं कळायलाच हे मार्ग नाही. एकतर फोनवर तर बातचीत होई, नाहीतर काय आहे त्याचं ते बघावं शासनानं. मागणी का म्हणजे अमोलची तुमचा संपर्क करून द्यायची मागणी का? हां, अमोल फोनवर तरी बातचीत होई कमीत कमी. म्हणजे गुन्हा काय केला काय नाही. मला तरी ते माझं लेकरू आहे, मला विचारणं तर कर्तव्य आहे की बाबा तू काय केलास, कुठं आहेस, कसं आहे. संपर्कच नाही की. मध्ये कधी भरतीला गेला कुठंतरी 2 वेळेस 3 वेळेस दिवसातून बोलणं होतं. आता कुठलंच बोलणं नाही. 9 तारखेपासून बघा 4-5 दिवस उलाले, माझं नाही लेकराचं कसलंच बोलणं नाही. ती शासनानं तेवढे फोनवर तरी आमचा संपर्क होऊ देव ही मागणी आमची, बाकी काही नाही. आता कसं चाललंय मजुरी वगैरे? मजुरीचं का, आता मजुरीला माणसं गावातली कामाला म्हणलं की लावीना इथं. त्याच्या अगोदरच उचल आणून खाल्लेलं आहे. ते म्हणायचं बाबा तुझीच अडचण नाही, राहू दे 4 दिवस थांब, माझ्या शेताला पोलीस येतील, ते विचारतील. ते आमचं तर कशाला हे करू आहे, उगतच तुझा आराम राहा घरी म्हणलंय. काय झालं तर चहा पाण्याला आता मोकळा आहे ना मी. आता चहा पाणी घ्या आणायचं म्हणलं तर माझ्याकडे रुपया नाही. आता करायचं कसं आणि जगायचं कसं. मग आता शेवटचा पर्याय हीच आहे, बाकी तर पर्याय नाही आमच्याकडं. आता शेताला गेलं तर कोणी काम लावेना, घरी राहिलं तर चहा पाण्याला मोता दाव. मग आता करायचं काय. अगोदरच 2 रोजानं निघावं लागेल. पैसा तर नाही, कोणी पैसे बी देणार नाही. आता कोणी काही नाही. पहिलेच उचल आणलेले आणि कोण देईल आपणाला पैसा. क्लिअर मजुरी काय, शेत वगैरे काहीच नाही आपल्याकडं. हे शासनानं आपली दखल घ्यावी, बाकी काही नाही आपलं बोलायचं.